तुम्हाला स्क्रीनवरची कमेंट दिसते ती वाचा. काय आहे त्याच्यामध्ये? एका विद्यार्थ्याची कमेंट आहे ही. अमित जांभूळकर या विद्यार्थ्याचं नाव आहे. महाजेनको जेई वॅकन्सीज येणार काय? तर असं लिहिले त्याने या कमेंटमध्ये. दुसरी कमेंट आहे त्याच विद्यार्थ्याची, सेम महाजेनको जेई वॅकन्सी येणार का? तर काय डिफरन्स आहे या दोन कमेंट्समध्ये? तर मला पक्का आठवते की जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल एका वर्षापूर्वी स्टार्ट केलं होतं तेव्हा माझा पहिला व्हिडिओ महाजेनकोचा जेई आणि एईचा सिलेबस आणि पॅटर्न तर या टॉपिकवरती मी बनवलेला होता. तर एक वर्षापूर्वी या विद्यार्थ्याने ही पहिली कमेंट मला केलेली होती त्या व्हिडिओवरती. आणि आत्तापर्यंत तो विद्यार्थी अशा बऱ्याच कमेंट्स त्याने केलेल्या आहेत की महाजेनकोच्या वॅकन्सीज कधी निघणार, केव्हा येतील, जेई आणि एईच्या वॅकन्सीज येतील का? म्हणजे विद्यार्थी कमेंट करताना त्यांच्या खूप भावना जोडलेल्या असतात. ठीक आहे, प्रत्येक कमेंट्समध्ये की सरांना काहीतरी माहिती असेल की कधी येणार वॅकन्सीज, काय होणार नेमकं, पुढची रिक्रुटमेंट कुठली असेल, कधी येईल. तर अशा प्रकारच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केलेल्या आहेत. ठीक आहे, पण आपणसुद्धा म्हणजे मी सुद्धा बरेच प्रयत्न केलेत की या म्हणजे MSCBचे जे काही ऑफिशियल्स आहेत मीडिया थ्रू किंवा वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू त्यांना पोचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत की काय असेल तुमचा प्लॅन, काय असेल शेड्यूल, नेक्स्ट रिक्रुटमेंट कधी येईल, एईच्या वॅकन्सीज येतील का, असे वेगवेगळे प्रश्न. पण आत्तापर्यंत सगळी जी उत्तरे मिळालेली आहेत ती उडवाउडवीची उत्तरे आहेत, काहीच कन्फर्मेशन नाही आहे. तर हे तुम्हाला सांगतो आहे की असे नाही, म्हणजे हे तर एका विद्यार्थ्याचं मी तुम्हाला सिनॅरिओ सांगितला, तर असे बरेच विद्यार्थी आहेत. ठीक आहे, की एका वर्षापासून दाखवले, कारण याआधी तर आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा, म्हणजे जेव्हापासून हे यूट्यूब चॅनल मी बनवलेलं आहे तेव्हापासून मी विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलो आहे. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कळायला लागलेले आहेत. तर विचार करू शकता की बरेच वर्षापासून काही विद्यार्थी वाट बघत आहेत फक्त रिक्रुटमेंटसाठी. तर त्यांना अभ्यास करावा की नाही करावा, की सोडून द्यावं, की दुसरं काही ऑप्शन पिक करावं, काहीच कळत नाही. सगळं अंधारामध्ये आहे. तर ही आहे आत्ताची MSCBची सिच्युएशन. MSCB म्हणतोय तर मी हे महाडिस्कॉम, महाजेनको आणि महाट्रान्सको या तिन्ही कंपन्यांबद्दल बोलतोय. तर व्हॉट वी गेट सिन्स लास्ट 4 years, तुम्हाला काय मिळाले या तिन्ही कंपन्यांमधून, तुम्हाला काय मिळाले आत्तापर्यंत, लास्ट 4 वर्षाचा हा डेटा आहे. तर बघू शकता 2016मध्ये महाडिस्कॉमने काय दिले तुम्हाला. ठीक आहे, 2017मध्ये महाडिस्कॉमने काय दिले, 2018मध्ये. आता हे जो डेटा आहे ना तो एईच्या वॅकन्सीचा, असिस्टंट इंजिनियरचा वॅकन्सीजचा डेटा आहे. 2018मध्ये 63 वॅकन्सीज काढल्या, त्याच्यामध्ये ओपनसाठी जागा नव्हत्या. त्यानंतर 2019मध्ये काहीच चान्स नाही. तर ही आहे महाडिस्कॉमची स्थिती रिगार्डिंग असिस्टंट इंजिनियर पोस्ट. महाजेनकोची बघा, 2016मध्ये त्यांनी 114 वॅकन्सीज काढल्या होता. नंतर 17, 18, 19 काय मिळाले बघू शकता. तुम्हाला माहिती आहे काय मिळाले महाजेनकोकडून. मला तर वाटतं मेकॅनिकलचे विद्यार्थी, आता महाजेनकोसाठी म्हटलं तर मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल एवढे काही इलिजिबिलिटी असते त्यांची. तर मेकॅनिकलचे विद्यार्थी विसरलेसुद्धा असतील की महाजेनकोमध्ये पण आपल्याला काही चान्सेस असतात. कारण 3 वर्ष झालं, 17मध्ये नाही, 18मध्ये नाही, 19मध्ये नाही, आता 20 संपत आला आहे, अजूनसुद्धा महाजेनकोकडनं काहीच रिस्पॉन्स नाही रिक्रुटमेंटचा, एईचा असो किंवा जेईचा असो. महाट्रान्सकोची स्थिती पण सेमच आहे. 2016मध्ये 163 वॅकन्सीज काढल्या, 17मध्ये काहीच नाही, 18मध्ये 50, 19मध्ये काहीच नाही, 20मध्ये पण आता संपतच आला आहे. तर हे दिलं आहे आपल्याला महाडिस्कॉम, महाजेनको आणि महाट्रान्सकोने. आणि वरून त्यांनी एक नवीन त्यांचं धोरण अवलंबलेलं आहे की 1002 वॅकन्सीज ज्या आहेत तर त्या रिक्त ठेवणार या वर्षासाठी. आणि म्हणजे हळूहळू त्यांनी क्लिअर करणार आहे वॅकन्सीज. पण काय अजून कन्फर्मेशन नाही आहे तुम्ही की किती रिक्त ठेवणार कंपल्सरी आणि किती तुम्ही क्लिअर वॅकन्सीज करणार. त्याबद्दल पण आम्ही पाठपुरावा करतो आहे, पण अजून कन्फर्मेशन काही मिळत नाही आहे. ठीक आहे, तर हे सिनॅरिओ आहे, हा डेटा आहे महाडिस्कॉमचा, महाजेनकोचा आणि महाट्रान्सकोचा असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी. ठीक आहे, आणि आता महाजेनकोचं जर तुम्ही डिटेलमध्ये ॲनालिसिस केलं तर महाजेनकोमध्ये तुम्हाला माहिती आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल, तर ह्या तिन्ही ब्रांचेस ह्या खूप कोर ब्रांचेस आहेत, राईट, तिन्ही ब्रांचेस. तर याच्या ब्रांचेसचे विद्यार्थी एवढे जास्त आहेत की त्यांना एक आशा असतं, म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेतो तर तेव्हा वाटतं की ओके मला अशी महाजेनको, महाट्रान्सको किंवा महाडिस्कॉममध्ये की आपल्याला नोकरी लागेल, खूप रेप्युटेड कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये, आपण लोकांसाठी काहीतरी करावं. तर हे त्यांच्या मनात असतं. पण जेव्हा त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट होते आणि नंतर तो पासआउट होतो तेव्हा त्याला कळतं की अजून तर वॅकन्सीज नाही आहेत, बरेच वर्ष झालेत वॅकन्सी आल्याच नाही आहेत.
ठीक आहे, या कंपन्यांमध्ये, तर आपण काय करणार मग? इंजिनिअरिंग करून एईसाठी एलिजिबल ठेवता तुम्ही, तर मग वॅकन्सी तर काढायला पाहिजे. तर मेकॅनिकलचे विद्यार्थी तर विसरले पण असतील की एईसाठी म्हणजे महाजेनकोमध्ये सुद्धा जागा असतील. तसे मेकॅनिकल विद्यार्थ्यांची तर वाट लागलेलीच आहे ऑलरेडी. MPSCने आता जे RTO MVसाठी पण डिले केलेलं आहे, अजून प्रीचा रिझल्ट लावलेला नाही आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. तर विद्यार्थ्यांना आता जागा व्हायला पाहिजे. इलेक्ट्रिकल्सची पण सेम कंडिशन आहे. तुम्ही बघू शकता 2016 नंतर 17ला काहीच नाही आलं, 18ला काहीच नाही, 19ला काहीच नाही, 20ला पण काहीच नाही. ठीक आहे, तर हे जेईचे पण वॅकन्सीज नाही काढल्या महाजनकोने आणि असिस्टंट इंजिनियरच्या पण वॅकन्सीज नाही काढल्या. ठीक आहे, आणि जेव्हा म्हणजे माझं यूट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा माझी लाईफ फक्त लिमिटेड होती. फक्त काही जवळचे मित्र, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि जे काही प्रिपरेशन करत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, तर तेवढं काही मला माहिती होतं. पण जेव्हापासून मी हे यूट्यूब चॅनल काढलेलं आहे तर तेव्हापासून लोकांचे प्रॉब्लेम्स कळायला लागलेले आहेत. ठीक आहे, की लोकांचे किती प्रॉब्लेम्स आहेत, किती वर्ष झालं ते लोक प्रिपेअर करत आहेत, जे स्टुडंट्स आहेत ते. अरे काही जणांची तर आता एलिजिबिलिटीची जी एज क्रायटेरिया असते ना, ती पण संपायला आलेली आहे. फक्त काय अजून ते वाटच बघत आहेत की आता येईल रिक्रुटमेंट यावर्षी येईल, इलेक्शन झालं तर त्याच्यानंतर काढतील किंवा इलेक्शनच्या आधी काढतील. पण काहीच घेणदेण नाही सरकारला की तुम्ही इलेक्शनच्या वेळेस थोडं काहीतरी लालूच द्यायची आणि बस, इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही कोण आम्ही कोण, बस झालं. बाकी काहीच घेणं देणं नाही आहे. तर हे झालं महाजेनकोच्या बाबतीत. आता तुम्ही महाट्रान्सकोचं बघाल तर महाट्रान्सकोमध्ये इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी एलिजिबल असतात, सिव्हिलचे विद्यार्थी एलिजिबल असतात. 17मध्ये काहीतरी वॅकन्सीज आल्या होत्या महाट्रान्सकोच्या, 18 काहीच नाही, 19 काहीच नाही, 20 तर संपत आला आहे. तर महाट्रान्सकोची पण हीच कंडिशन आहे सध्या. आणि महाजेनकोची तर वेबसाईट बघून तर असं वाटतं की जे महाजेनकोच्या वेबसाईटमध्ये करिअरचं ऑप्शन असतं ना, करिअर सेक्शन, त्या सेक्शनमध्ये काहीच नसतं, सगळं ब्लँक असतं. असं वाटतं की जे त्यांनी म्हणजे डेव्हलपर ठेवलेलं आहे तिथे की वेबसाईट मॅनेज करण्यासाठी, त्याला पण फुकटचा पगार देत असतील, कारण तो काही अपडेटच करत नाही आहे ना. त्याला काही काम रिक्रुटमेंट नोटिफिकेशन त्याला पाठवायचं असतं वेबसाईटवर, ना कुठली रिक्रुटमेंट प्रोसेस ती कंडक्ट करणार. एकदम ब्लँक दिसते, जसं काय महाजेनकोने वेबसाईट वापरणं सोडूनच दिलं आहे. तर सेम कंडिशन महाट्रान्सकोचं तुम्हाला म्हणजे आठवतं का की लास्ट 2-3 इयर्समध्ये महाट्रान्सकोचं रिक्रुटमेंट झालं आहे किंवा महाट्रान्सको चर्चेमध्ये आहे? काहीच नाही. सगळं काम त्यांचं शांततेत चालतं. काय काम चालतं, कधी रिक्रुटमेंट होतच नाही ना. काय ते तरी काय सांगतील, कारण करतच नाही. 2017मध्ये काहीतरी आलं, 18, 19, 20 सगळं ब्लँक आहे. आणि मध्येच त्यांचं एकदा नोटिफिकेशन आलेलं असं की असिस्टंट इंजिनियर या पदासाठी त्यांनी गेटची एक्झाम कंपल्सरी केलेली आहे आणि गेटला तुमचे जेवढे मार्क्स येतील तर त्यावरून तुम्हाला असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी रिक्रूट केलं जाईल. ठीक आहे, तर अशी एक त्यांनी नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं होतं मध्ये. पण नंतर विद्यार्थ्यांनी अपोज केला. मग ठीक आहे, मग त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता ना की तुम्ही गेट थ्रू घेणार की ऑनलाईन थ्रू घेणार. पण त्यांनी काही निर्णय न घेता जी बिचाऱ्यांनी काढली होती नोटिफिकेशन, जे काही रिक्रुटमेंट त्यांनी काढली होती ती नोटिफिकेशनच कॅन्सल करून टाकले. चला रद्दच, तुम्हाला नको आहे का, तर ठीक आहे आम्ही घेणारच नाही. तर असं त्यांचा म्हणजे हेतू आहे बघा महाट्रान्सकोचा, की काय गेटचा घेऊन काय त्यांना काय मिळवायचं आहे, काय त्यांचं लॉजिक आहे की असिस्टंट इंजिनियरसाठी गेटची एक्झाम कंपल्सरी करण्याबाबत. कारण तुम्ही बघू शकता की तुम्हाला माहीत असेल की गेटची एक्झामवरती कोण रिक्रूट करतं. ठीक आहे, तर जेवढे काही PSUs आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, महारत्न आहेत, तर ते कंपनीज गेटचा स्कोर बघून रिक्रूट करतात. ठीक आहे, त्यांना आपण मान्य करतो, कारण ते पॅकेज पण तेवढंच देतात ना. 11 लाख 12 लाख ते 15 लाखपर्यंत त्यांचं पॅकेज असतं. ONGCमध्ये तुम्ही बघाल किंवा HPCL, BPCL अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ते रिक्रूट करतात गेटच्या मार्क्स थ्रू, आणि त्यांचं पॅकेज पण तेवढंच देतात. आणि तुम्ही पण द्या ना, मग तुमची तयारी आहे का 11 ते 15 लाखपर्यंत पॅकेज देण्याची? मग गेटचा विचार करा. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने तुमचा महाट्रान्सकोचा फॉर्म पण भरावा 600-500 रुपये देऊन. ठीक आहे, त्याच्यानंतर गेटचा सुद्धा फॉर्म भरावा. गेटच्या फॉर्मची किंमत तर 800-900 पर्यंत असतं. मग महाट्रान्सकोचा फॉर्म भरावा, गेटचा फॉर्म भरावा, आणि त्यानंतर त्याने गेटचे क्लासेससुद्धा लावावेत. ठीक आहे, गेटचे क्लासेसची फीस तुम्हाला माहीत आहे की गेटचे क्लासेसची फीस किती असते आणि
कारण गेटचे क्लासेस लावल्याशिवाय गेट पास होणं, आणि नुसतं पास होऊन तर काहीच नाही, नुसतं पास झालेला काहीच महत्त्वच नसतं. तर त्या विद्यार्थ्याने गेटचे क्लासेस पण लावावे, ते पण रेप्युटेड कोचिंग सेंटरमध्ये त्याने क्लासेस लावावेत, तेवढी फीज भरावी. कारण जे आपले कॉलेजमध्ये किंवा जे काही युनिव्हर्सिटीज आहेत, जेवढे काही कॉलेज आहेत, तर त्यांच्या कॉलेजमधली टीचिंग तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी कॉलेज पासआउट केलेलंच आहे. तर त्यांची टीचिंग पण एवढी भारी नसते की त्यांच्या 4 वर्षाच्या टीचिंगवरती कुठला विद्यार्थी गेट क्रॅक करून चांगला स्कोर आणू शकतो गेटमधून. तर म्हणजे गरीब जर विद्यार्थी असेल तर त्याने काय करायला पाहिजे, त्याने ट्रान्सकोचा फॉर्म पण भरायला पाहिजे, गेटचा पण फॉर्म भरायला पाहिजे, क्लासेसची फीस द्यायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करून झाल्यानंतर त्यानं एक्झाम दिल्यानंतर, तुम्हाला माहिती आहे गेटचा पेपर कसा असतो, आणि जर त्याला कमी मार्क्स पडले तर मग झालं का, त्याचं टाईम वेस्ट, पैसा वेस्ट, त्याचे स्वप्न वेस्ट, सगळंच म्हणजे बर्बाद होऊन जाईल. तो त्याच्याकडे ऑप्शन नसणार आहे. ठीक आहे, जर गेट नुसतं पास झालं किंवा कमी मार्क आले, मग तुम्ही रिक्रुटमेंट कशाला घेताय मग गेट थ्रू? एक तर तुम्हाला सॅलरी द्यायची नाही, जेवढी PSU सॅलरी देते तर तेवढी द्यायची हिंमत आहे का तुमची? तर मग गेटचा विचार करा. ठीक आहे, तर मग त्यांनी रिक्रुटमेंट कॅन्सल केली, जी त्यांनी रिक्रुटमेंट काढली होती महाट्रान्सकोनं ती कॅन्सल केली. परंतु अजूनसुद्धा त्यांचं याच्यावरती काहीच कन्फर्म डिसिजन नाही आलं की त्यांनी गेटची जी कंडिशन होती ती कॅन्सल केली. कारण बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे, बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की चला महाट्रान्सकोने गेटची अट जी होती ती रद्द केली, आता महाडिस्कॉमची बारी. पण असं तुम्ही डोक्यातून काढून टाका की महाट्रान्सकोने अजूनसुद्धा गेटची जी कंडिशन आहे ती रद्द केलेली नाही आहे, त्यांनी रिक्रुटमेंट कॅन्सल केली आहे. तुम्ही इथे बघू शकता, हा RTI आहे, मी थोडं झूम करतो, तुम्ही 4 नंबरचा पॉईंट बघा. तर 4 नंबरच्या पॉईंटमध्ये क्लिअरली त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे की तथापि सहाय्यक अभियंता पारेषण हे पद गेट परीक्षेमार्फत भरायचे की ऑनलाईन परीक्षेमार्फत भरायचे, याबाबत निर्णय बाकी आहे. ठीक आहे, अजून कन्फर्म डिसिजन त्यांचा झालेला नाही आहे. त्यासाठी इथे सर्व विद्यार्थ्यांचा सपोर्ट हवा आहे की तुम्ही गेटची परीक्षाची जी अट आहे ती कॅन्सल करा. जर असिस्टंट इंजिनिअरचं पद तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही तुमचं सेपरेट एक्झाम घ्या. तुम्ही IBPSने चालू केली ना एक्झाम, तर IBPS कंडक्ट करते ती एक्झाम घ्या तुम्ही, आणि त्याच्यानंतर AE साठीची रिक्रुटमेंट कंडक्ट करा. तर या गोष्टीसाठी, ही गोष्ट लागू करण्यासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा इथे सपोर्ट पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता की महाडिस्कॉमचं, आता जर महाडिस्कॉमबद्दल बोलायचं म्हटलं तर महाडिस्कॉमचं ठीक आहे, मान्य करतो आपण की ज्युनियर इंजिनिअरच्या वॅकन्सीज महाडिस्कॉम दरवर्षी काढते. ओके, ज्युनियर इंजिनिअरच्या वॅकन्सीज काढते, आपण याच्याबद्दल काहीच बोलत नाही आहे. तुम्ही काढा वॅकन्सीज, एनिवे ते वॅकन्सीज म्हणजे 2016-17 पासून कमी होत आल्यात. ठीक आहे, तर एक तर तुम्ही वॅकन्सीज वाढवा पहिली गोष्ट, आणि तुम्ही वॅकन्सीज काढताय आणि ते रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष का लागतो आहे? IBPS ही अशी एक म्हणजे कंपनी आहे की एक्झाम पण चांगली कंडक्ट करते आणि रिझल्ट पण त्यांचा तयार असतो. ठीक आहे, जर एखादा विद्यार्थी IBPS कंपनीमध्ये चौकशी करायला गेला तर IBPS कंपनी त्याला सांगते की आमचा रिझल्ट रेडी आहे, तुमचा रिझल्ट अडकला आहे तर तुमच्या सरकारकडे. ठीक आहे ना, कुणा म्हणजे एक तर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते, एक तर ऊर्जामंत्री तिथे आपली फाईल अडवून ठेवतात, काही कन्फर्मेशन नसतं. मग हे का? जर IBPS तुम्हाला टाईमवर रिझल्ट देत असतं तर तुम्हाला पब्लिश करायला काय प्रॉब्लेम आहे? रिझल्ट पब्लिश केल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग द्यायला काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, तर वेगवेगळे रिझन्स असतात. मग तुम्ही जॉईनिंगसाठी मुलांनी जर आंदोलन केलं किंवा काय केलं तर मग तेव्हा तुम्हाला बरेच कारणं सुचतात की यामुळे डिले झालं, त्यामुळे डिले झालं. आता करोना तर एक तर तुम्हाला तर ॲडच झाला आहे की कुठलेही कारण देताना करोनाचं कारण लावून टाकायचं. ठीक आहे, करोनामुळे लेट झाला, आता लवकरात लवकर येईल, अशा प्रकारचं. तर हे असं बिलकुल विद्यार्थ्यांनी ऑलरेडी खूप सहन केलेलं आहे आणि याच्यानंतर बिलकुल सहन करणार नाहीत. तुम्ही एक तर ज्युनियर इंजिनिअरची रिक्रुटमेंट काढता, त्याला 1 ते 1.5 वर्ष लावता, तर अर्थ काय झाला? आणि तुम्हाला अक्षरशः मी सांगतोय एक रिअल फॅक्ट, मी स्वतः म्हणजे जानेवारी 2019 पासून ते जानेवारी 2020 पर्यंत एका विद्यार्थ्याला पुण्यासारख्या ठिकाणी 12 महिने म्हणजे टोटल पूर्ण 1 वर्षापर्यंत त्याचा रूमचा रेंट आणि मेसचा जे काही खर्च आहे, त्यासोबत त्याचे बुक्स जे काही लागतील, महाडिस्कॉम ज्युनियर इंजिनियर या एक्झामसाठी जे काही बुक्स लागतील, त्या सगळ्यांचा खर्च मी उचललेला आहे आणि त्याचा अभ्यास करून घेतलेला आहे. आणि त्याहूनही इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी माझा वेळ पूर्ण दिला आहे. आणि
अक्षरशः माझं ऑफिस झाल्यानंतर रात्री बसून मी टेस्ट सिरीज डिझाईन करत होतो आणि टेस्ट सिरीज प्रॉपरली ॲनालिसिस करून डिझाईन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला सगळ्या म्हणजे जेवढ्या काही जवळपास मला आठवते की 20 ते 25 टेस्ट सिरीज अशा प्रकारे मी लास्ट 1 ते 1.5 महिन्यामध्ये डिझाईन केलेल्या होत्या आणि त्या विद्यार्थ्याकडनं प्रत्येक 2 दिवसाला त्या टेस्ट सिरीज सॉल्व करून घेतल्या होत्या. ॲनालिसिस करायला लावलं होतं की काय चुकतंय, कुठले पॉईंट्स कमी पडत आहेत, कुठल्या टॉपिकला फोकस जास्त द्यायला हवं, प्रॉपरली ॲनालिसिस करून घेतलं होतं. आणि ती जी टेस्ट सिरीज सॉल्व केलेली बुक आहे ना, ती अजूनसुद्धा माझ्याकडे पुण्यामध्ये आहे. मी तुम्हाला कधी मी तिकडे गेलं तर नक्कीच दाखवेल ती बुक. तर मग एक्झाम झाली आणि त्यानंतर जेव्हा 17 जानेवारीला रिझल्ट लागला तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं, रडणं थांबत नव्हतं. कारण त्याला पूर्ण सगळं 1 वर्षाची जर्नी आठवत होती की आपण किती मेहनत केली, तर किती त्रास सहन केला आणि त्याचं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की त्याचा अभ्यास, त्याचं डेडिकेशन, त्याचं सॅक्रिफाईस, एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला काम आल्या. प्रॉपर 1 वर्षाची त्याची जर्नी, किती सॅक्रिफाईस देऊन त्यानं अभ्यास केला होता, तर सगळं काही त्याला त्या दिवशी 17 जानेवारीच्या दिवशी आठवत होतं, रिझल्टच्या दिवशी. आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सॅक्रिफाईस काय असतं? तुम्हाला वाटतं असेल की व्हॉट्सअप बंद करा, FB बंद करा, तर ह्या तर चिल्लर गोष्टी झाल्या. ठीक आहे, जर तुम्ही एक्झामसाठी प्रॉपरली कुठला फोकस करत असाल तर हे व्हॉट्सअप, फेसबुक बंद करा, इंस्टाग्राम बंद करा. तर हे सॅक्रिफाईस, हे तर चिल्लर आहे, सगळे सॅक्रिफाईस करू शकतात. पण सगळ्यात मोठी, मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सॅक्रिफाईस करणं म्हणजे तुमची झोप. ठीक आहे, जेव्हा असं डोळ्यामधून जेव्हा धबधबे व्हायला लागतात ना, जेव्हा एवढी बेकार झोप यायला लागतं, पण तेव्हासुद्धा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याला म्हणतात रिअल सॅक्रिफाईस. आणि दुसऱ्या दिवशी जर तुमचा रूममेट म्हणत असेल की तू झोपेमध्ये बडबडत होतं रात्री, तर हे असतं परफेक्ट अभ्यास करणं, की जेव्हा त्याला झोपेमध्ये पण त्याला अभ्यासच दिसायला पाहिजे, तर याला म्हणतात अभ्यास. तर एवढी सगळी मेहनत करून, एवढी सगळी 1 वर्ष तुम्हाला मी सांगत आहे तोंडाने म्हणून इझी वाटत असेल, पण जो विद्यार्थी, म्हणजे असे बरेच विद्यार्थी आहेत, मी तर माझ्यासोबत म्हणजे असलेल्या एका विद्यार्थ्याचं तुम्हाला सांगितलं, पण असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांची फायनान्शियल कंडिशन एवढी बेकार आहे, त्यांना रिचार्ज करायला सुद्धा पैसे नाहीत. आत्ताची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मोबाईल असेल तरच सर्व काही गोष्टी कळतील, पण त्याला रिचार्ज करायला सुद्धा पैसे नाहीत. तर असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी हे ज्युनियर इंजिनिअरची एक्झाम क्रॅक केली आहे, त्यांचं सिलेक्शन झालं, पण आता ते घरी बसलेत. 8 महिने झालेत ते घरी बसलेत. त्यांच्या घरच्यांच्या आशा आहेत की कधी आपल्या मुलीची जॉईनिंग लवकरात लवकर येईल आणि कधी आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील. ठीक आहे, तर काय फायदा झाला मग एवढं सगळं मेहनत करून जर तुम्ही म्हणजे टाईमला जर जॉईनिंग देत नसाल, तर किती त्या विद्यार्थ्याचं नुकसान, मानसिक त्रास आहे का नाही हा? तर ही आहे आत्ताची सिच्युएशन. तर अजून म्हणजे असे 300-350 विद्यार्थी आहेत जे अजून वाट बघत आहेत. आय होप त्यांची जॉईनिंग लवकरात लवकर यावी. तर माझं एक पॉईंट असा आहे की जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर प्रत्येक वर्षी जर हे रिक्रुटमेंट काढत असाल, तर मग जे विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली, ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली तर त्यांनी काय करायचं? कारण त्यांना तर तुम्ही इलिजिबल करत नाही, फक्त डिप्लोमा इलिजिबल आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला आहे तेच विद्यार्थी ज्युनियर इंजिनिअरचा फॉर्म भरू शकतात. मग एक तर असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट काढा ना तुम्ही. मग इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे BE झालेले आहेत त्यांना जर इलिजिबल करायचं असेल तर एक तर तुम्ही असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट काढत चला, किंवा मग ज्युनियर इंजिनिअरमध्ये त्यांना चान्स द्या. कारण असे खूप सारे विद्यार्थी आहेत की त्यांनी डिप्लोमा केला नाही आहे पण इंजिनिअरिंग कंप्लीट केली आहे. मग त्यांनी काय चूक केली का लाईफमध्ये? डिप्लोमा न करता इंजिनिअरिंग केली म्हणून त्यांचं पण स्वप्न आहे ना की तुम्ही महाडिस्कॉममध्ये किंवा महाट्रान्सकोमध्ये असं जॉब करावा. ठीक आहे, त्यांनी इंजिनिअरिंग केलेली असतानासुद्धा ज्युनियर इंजिनिअर या पदावर ते काम करायला तयार आहेत. तर मग तुम्ही किमान त्यांना इलिजिबल तरी करू शकता, किंवा AEच्या पोस्ट तुम्ही काढा, रिक्रुटमेंट काढा AEच्या दरवर्षी. तर हे यावरती पण खूप जास्त फोकस करायला पाहिजे. ठीक आहे, आणि महाडिस्कॉमचं पण अजून काही कन्फर्म नाही आहे की AEचे जे वॅकन्सीज त्यांनी काढतील इन फ्युचर, माहिती नाही कधी काढतील. इन फ्युचर जेव्हा निघतील तर त्या पण गेट थ्रू असणार की त्यांची प्रॉपरली ऑनलाईन एक्झाम होईल. तर बरेच राजकारणी लोक ट्विट करतात की याबद्दल निर्णय झालेला आहे. अरे निर्णय झालेला आहे तर मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे? मग विद्यार्थ्याला कळेल तर. आता या महिन्यामध्ये गेटचे फॉर्मची जे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील, मग त्यांना तर कळायला पाहिजे की मी काय करू, गेटचा फॉर्म भरू की काय करू. तर निर्णय झालेला आहे, पण आपल्याला विद्यार्थ्यांचा इथे सपोर्ट असा पाहिजे की त्यांचा अजून तर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यांच्यामध्ये काय निर्णय झालेला असेल तो झालेला असेल, पण आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. तर आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्यांना आपली युनिटी दाखवायला पाहिजे की तुम्ही जी गेटची अट
जी ठेवताय किंवा ठेवली असेल किंवा ठेवण्याचा विचार करत आहात तर ती कॅन्सल करा आणि आम्हाला IBPS कंपनीमार्फत रिक्रुटमेंट पाहिजे, त्यांची सेपरेट असिस्टंट इंजिनियरची सेपरेट एक्झाम आम्हाला पाहिजे. तर अशा प्रकारचं हे ट्विटर कॅम्पेनमध्ये तुम्हाला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की जर हे नाही झालं तर तुमचा काय लॉस आहे आणि त्यांचं काय प्रॉफिट आहे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही विचार करा की 300 समजा 327 विद्यार्थी आहेत, पण आपण जर राऊंड फिगर 300 विद्यार्थी पकडलं तर 300 विद्यार्थ्यांची जॉईनिंग 8 महिन्यापासून रखडलेली आहे. तर एका विद्यार्थ्याचा जरी मंथली पगार आपण 20,000 जरी पकडला ट्रेनिंग पिरियडमध्ये, तर विचार करा तुम्ही एका महिन्याचा किती रुपये त्यांचं प्रॉफिट व्हायला लागलं, 60 लाख रुपये. आणि तुमचे 350 विद्यार्थ्यांचे लॉस किती झाला, 60 लाख रुपयांचा लॉस झाला आहे तुमचा. जर तुमची जॉईनिंग टाईमवर आली असती तर तुमच्या अकाउंटमध्ये तेवढं बॅलन्स राहिलं असतं. ठीक आहे, जेवढी की तुमची सॅलरी आहे तर तेवढे 8 महिन्यांची सॅलरी तुमच्या अकाउंटमध्ये राहिली असती आत्ता. तर 8 महिन्यांची सॅलरी जर विचार केली ना तुम्ही, 8 × 60 लाख तर 4 करोड 80 लाख रुपये होतात. तर हे एवढे पैसे त्यांनी अजून डिस्ट्रीब्यूट केलेले नाही आहेत, म्हणजे एवढे करायला पाहिजे जर तुमची जॉईनिंग 8 महिन्यापूर्वी आली असती तर. ठीक आहे, तर हे तर 300 विद्यार्थ्यांसाठी झालं. पण 7,000 जे विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक यांची भरती जी प्रक्रिया जी आहे ती 12 महिने झाले, 1 वर्ष झाले त्यांची ती अडकलेली आहे. महाजेनको तंत्रज्ञ 3 तर या पदाची सुद्धा अडकूनच आहे. आत्ता त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरेची प्रोसेस स्टार्ट केलेली आहे. तर 1 वर्ष त्यांनी ही प्रक्रिया जर थांबवून ठेवलेली आहे तर 7,000 विद्यार्थी आहेत. तर मिनिमम मला माहीत नाही त्यांची सॅलरी मे बी 10,000पेक्षा जास्त ऑब्व्हियसली असेलच. मिनिमम मी सॅलरी जर 10,000 रुपये पर मंथ जर पकडली तर 7,000 विद्यार्थ्यांची सॅलरी 70 लाख तर आरामात व्हायला लागली. आणि 70 लाख जर 12 महिन्यामध्ये त्यांनी 12 महिने तर अडवून ठेवलीच ही रिक्रुटमेंट प्रोसेस, तर 8 करोडच्या पेक्षा जास्त त्यांचा तर फायदा झाला आहे. कारण तुम्ही विचार करा की 7,000 विद्यार्थ्यांची रिक्रुटमेंट अडकून ठेवणं म्हणजे किती विद्यार्थ्यांचा लॉस करणं. एक तर त्यांचा मेंटल लॉस, टाईम वेस्ट, घरी बसून ते ना कुठलं दुसरा जॉब करू शकतात, ना कुठली दुसरी कमाईचं सोर्स आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या घरची फायनान्शियल कंडिशन्स बेकार आहे. तर अशा एवढे रुपयांचा लॉस होतो आहे तुमचा, जेवढे दिवस लेट होत जाईल तेवढे दिवस. आणि मीडिया तर बोलायलाच नको. आता मीडियाचं काय, आता आधीची मीडिया कशी होती की जेव्हा प्रॉब्लेम असायचा ते मीडिया स्वतः यायची तुमच्याकडे, तुमचा प्रॉब्लेम काय आहे आपण याचा जाब सरकारला विचारू. पण आता काय करतायत, आताचं चित्र असं आहे की विद्यार्थी घरोघरी म्हणजे नेत्यांच्या घरोघरी जात आहेत की सर हे आमचं निवेदन आहे, प्लीज तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा, तुम्ही आमदार आहेत, तुम्ही खासदार आहेत, तुम्ही तर काहीतरी मदत करा आम्हाला. तर घरोघरी जाऊन विद्यार्थी निवेदन देत आहेत. मीडियाच्या जे काही जर्नलिस्ट आहेत तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगतात की सर प्लीज आमची बातमी तुम्ही न्यूजपेपरमध्ये छापा. अशी खूप वेळोवेळी रिक्वेस्ट करून बातमी येते कुठे एकदम छोट्या कॉर्नरवरती, त्याला मला तर वाटतं कुणी वाचत असेल पण नाही की. तर ही आहे मीडियाची सिच्युएशन. आता तुम्हाला माहीत असेल की ते चंद्रपूरमध्ये काहीतरी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांनाचे रिक्रुटमेंट देण्यासाठीचं. तर अक्षरशः त्या पाण्याच्या टाकीवरती मुलं आणि मुलीसुद्धा चढला होता. आता मुलींना पण म्हणजे वरती जाऊन आंदोलन करण्याची ही वेळ आणली आहे या सरकारने, या MSEB सरकार. आम्हाला काहीच घेणदेण नाही, विद्यार्थ्यांना काहीच घेणदेण नाही. सरकार काँग्रेसचा असो की भाजपाचा असो, जे तुम्ही ट्विटरवरती काँग्रेस भाजप खेळताना ते खेळत बसा, पण आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला द्या. आम्हाला रिक्रुटमेंट पाहिजे, आम्हाला जॉब पाहिजे, आम्हाला रोजगार पाहिजे, ते आम्हाला देत चला. ठीक आहे, तुम्हाला तुमचं काय करायचं ते करा. आम्हाला सरकारबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सरकारमध्ये जे माणसं आहेत ना, जे हे काही गोष्टी निष्काळजीपणा करतात, जे काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना नीट लक्ष घालत नाहीत, तर त्यांच्या त्या रिस्पॉन्सिबल जे काही लोक रिस्पॉन्सिबल आहेत ना त्या लोकांबद्दल आम्हाला प्रॉब्लेम आहे. तर मुलींना आंदोलन करायला भाग पाडले तुम्ही, काय समजायचं काय. आणि ट्विटरवरती तुम्ही गेल्या काही दिवसांपासून हजारो विद्यार्थी रोज ट्विट करतात की सर गेट कॅन्सल करा, AE साठीचं गेट कॅन्सल करा आणि नवीन रिक्रुटमेंट लवकरात लवकर काढा. आमची जॉईनिंगचं लेटर जे आहे ते लवकरात लवकर द्या. विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, महाजेनको तंत्रज्ञ 3 खूप हजारो विद्यार्थी हजारो ट्विट करतायत, रिट्विट करतायत, पण काहीच घेणंदेणं नाही आहे सरकारला, ना कुठल्या मंत्र्यांना काहीच घेणंदेणं नाही. जेवढे काही लूप करतो आपण, टॅग करतोय, मीडिया पर्सन्स टॅग करतोय, ABP माझा, TV9 सगळे न्यूज चॅनल टॅग करतोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदित्य ठाकरे सगळे करतोय, पण कुणाचा तरी रिप्लाय आला तुम्हाला पॉझिटिव्हली की ठीक आहे तर या दिवशी आम्ही करू, किंवा काहीतरी रिस्पॉन्स द्या, काहीतरी आश्वासन तरी द्या, तर ते पण नाही.
फक्त तुम्हाला काँग्रेस भाजप खेळायचं आहे. मला तर वाटतं विद्यार्थ्यांनी जर आता भाजपाविरुद्ध काहीतरी किंवा काँग्रेस विरुद्ध काहीतरी असं सरकारविरुद्ध जर काही ट्विट केलं ना, तुम्हाला नक्की सांगतो कुठल्या तुमचं ते ट्विट जे आहे तर कुणीतरी रिट्वीट करेन, कुठला तरी मंत्री रिट्वीट करेन. पण जर तुम्ही चांगल्या तुमच्या रोजगारासाठी लढलात, रोजगारासाठी जर ट्विट केलात, तुमचे हक्क तुम्ही मागितला, तर तुमचं ट्विट कोणी बघणारसुद्धा नाही असं वाटतं मला. अरे मला तर वाटतं इथे आपल्या राज्यामध्ये आपल्या डिपार्टमेंटमध्ये MSCB डिपार्टमेंटमधले काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळं विद्यार्थी आंदोलन करतात. पण इकडे आपले मंत्री काय करतात, दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन तिकडे रस्ता अडवून तिकडे आंदोलन करतात. काय गरज आहे? अरे पहिलं आपल्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललं ते बघायला पाहिजे ना. तिकडे मुली टाकीवरती चढून आंदोलन करतायत, अन्न पाण्याचा त्याग करून तिथे बसलेत, तिथे त्यांना भेटायला तुम्हाला वेळ नाही, आणि तिकडे दुसऱ्या राज्यामध्ये UPमध्ये जाऊन तिकडे रस्त्यावरती आंदोलन करायला बरा वेळ मिळतो. तर हे मीडियाला कव्हर करायला जमतं, पण आपण रोज एवढे मीडियाला टॅग करून ट्विट करतो, तिकडे आंदोलन करतायत, तर त्यांना काहीच वेळ नाही मिळत का की टॅग करायला? मला तर विश्वासच उडाला. आता मीडिया बस झालं, आता आपण आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे बस. तर हे विद्यार्थ्यांसाठी आहे की जर तुम्ही आत्ता सपोर्ट नाही केला तर काय परिणाम होईल याचा. एक तर तुमच्या व्हॅकन्सी ज्या येणार आहेत त्या लेट होतील. ठीक आहे, लेट झाल्या म्हणजे तुम्ही सगळंच पकडा, तुमचा मनी लॉस, टाईम लॉस्ट, स्वप्न सगळं वाट लागून जाईल. त्याच्यानंतर JEEच्या जॉईनिंग, आता जे 327 विद्यार्थ्यांची जॉईनिंग रखडलेल्या आहेत त्या लवकर नाही आल्या तर तुमची न्यू रिक्रुटमेंट जी आहे ती डिले होणार. आणि त्यासोबत जी वेटिंग लिस्टला बिचारे विद्यार्थी आहेत ना, एक आस लावून बसलीत की चला आपण वेटिंगमध्ये आहोत आणि वेटिंग काही दिवसानंतर क्लिअर होईल, तर ही वेटिंगवरती पण परिणाम पडणार. वेटिंग लिस्ट पण लेट क्लिअर केल्या जाईल. ठीक आहे, तर सपोर्ट करा, आत्ताच चान्स आहे. हे सगळं अवॉइड करायचं असेल तर आत्ताच सपोर्ट करा. ट्विटरवरती, फेसबुकवरती, जिथे तुम्हाला सोशल मीडियाचा ॲक्सेस आहे तर तिथे ट्विट करा, रिट्विट करा, पोस्ट टाका, स्टेटस टाका, काय टाकायचं ते टाका. पण आता सगळे विद्यार्थी म्हणून सपोर्ट करा. आणि हे मी मेकॅनिकल विद्यार्थ्यांना पण सांगतोय, इलेक्ट्रिकलच्यांना पण सांगतोय आणि सिव्हिलच्यांना पण सांगतोय, कारण तिन्ही ब्रांचेस इलिजिबल आहेत. महाजेनकोमध्ये, ट्रान्सकोमध्ये 2, डिस्कॉममध्ये 2 आहेत. तर विद्यार्थी सगळ्यांनी युनिटी दाखवायला पाहिजे. आणि ट्विटरवरती ट्विट करताना एक हॅशटॅग वापरा, नो गेट फॉर ए. हे सगळं जे आहे ते कॅपिटल लेटर्समध्ये आहे आणि मध्ये अंडरस्कोर आहे. ठीक आहे, आणि परत कारण कसं होतं की ट्रेंड करायचं असेल तर सगळ्यांचं जे हॅशटॅग आहे ते सेम असायला पाहिजे. कारण काही विद्यार्थी जर कॅप्सलॉग वापरत असतील, काही स्मॉलमध्ये वापरत असतील तर ते ट्रेंड नाही होणार. हॅशटॅग नो कॅपिटल अंडरस्कोर गेट कॅपिटल अंडरस्कोर फॉर अंडरस्कोर आणि ए. तर हे आहे हॅशटॅग. हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे मी, तर ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर ते नोट डाऊन, म्हणजे ते ट्विट करा तुम्ही. आणि दुसरं एक ट्विट म्हणजे हॅशटॅग न्यू रिक्रुटमेंट इन MSCB. जसं आहे तसं तुम्हाला ट्विट करायचं आहे, रिट्विट करायचं आहे. आणि मला तर वाटतं नशीब आहे करोना आहे म्हणून, नाहीतर हे जेवढे काही विद्यार्थी ट्विट करत आहेत ना, ते तेवढे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असते. जसं तुम्ही मराठा मोर्चा पाहिला आहे तुम्ही, तर त्याच प्रकारचा युवा मोर्चा पण तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही लवकरात लवकर याबद्दल डिसिजन घेतला नाही तर. ठीक आहे, तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही ट्विट करा, रिट्विट करा. ठीक आहे, आणि आत्ताच चान्स आहे, तुम्हाला एवढं सगळं अवॉइड करता येईल. ठीक आहे, जेवढं सपोर्ट करता येईल तेवढं सपोर्ट करा. आणि आमचा सपोर्टसुद्धा तुमच्या पाठीमागे आहेच. कधी पण काही पण तुम्हाला गरज भासली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, तर बस एवढंच. आणि मला तर वाटतं सगळ्यात लास्ट म्हणजे एवढं पण जर सरकारला कळालं नाही तर शेवटी ना सोनू सूदला ट्विट करावं लागेल. आणि कारण असाच तोच एक माणूस आहे असा की जे काही रिस्पॉन्सिबल लोक आहेत त्यांची कामे करतोय, ज्यांना करायला पाहिजे होते ते करत नाही आहेत. त्यांच्यामुळे अशा माणसाला उभं राहून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतं आहे. ठीक आहे, तर हे आहे प्रॉब्लेम. आणि सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेलमध्ये ट्विटची लिंक पण दिलेली आहे, तुम्ही तिथे ट्विट रिट्विट करू शकता. सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. एवढंच, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.